नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझे नाव संदीप शंकर पवार, राहणार आळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आपली आता झेंडूची व्हरायटी आहे. झेंडूची व्हरायटी कोणती हो? कलकत्ता. कलकत्ता. लागण करून किती दिवस झाले? लागण करून 65 दिवस झाले. 65 दिवस झाले. एक नाही. शरीरातलं अंतर किती आहे सर? शरीरातलं 4.5 फूट आहे. 4.5 फूट. आणि असं रोपातलं? रोपातलं 1.5 फूट. 1.5 फुटावर लावलं. 4.5 बाय 1.5. लागण कुठल्या महिन्यात केली सर? ऑक्टोबर मध्ये. ऑक्टोबर मध्ये आहे की नाही? 2024. ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर मध्ये सर थंडी किती होती? अति होती, प्रमाण होती, जादा होती. आणि अजून सुद्धा थंडी आहे. भयंकर आहे की नाही? दुपारचे 2:45 वाजले तरी सुद्धा थंडी किती? थंडी आहे, गार आहे वातावरण, बोचरी थंडी आहे की नाही? थंडीच्या वातावरणात सर ही जी फुटव्याची संख्या म्हणा, ही जी फुलांची संख्या, असं झाडावर आता कुठं बोट ठेवायचं म्हणते त्याच्यावर जागा नाही, एवढी फुलांची संख्या आहे. एका रोपाची फुलांची संख्या मोजा म्हणून सांगितलं तर सहजासहजी मोजणं शक्य आहे का हो असं झाडावर? मोजता येणार नाही. हा, नाही. फुलं तर मोजायला येत नाही, त्याची फुटव्याची संख्या सुद्धा मोजता येत नाही. तोडा किती दिवशी चालू झाला? तोडा 25 दिवशी. थंडीमध्ये झेंडू ही पीक वाढ कमी होती, होय. खरं कुठे? होय. तुम्ही फुलशेती किती वर्षाला करताय? 3ऱ्या वर्षी. सलग 3 वर्षाला फुलशेतीच होय. करताय? शेती किती वर्षाला करताय? शेती 10 वर्ष झाली. बरं, अगोदर कुठली पिकं करत होता? अगोदर ऊस, माळवा असायचं, भाजीपाला सगळं. भाजीपाला. आता 3 वर्षाला फक्त फुलशेतीमध्ये काम शेती. आहे की नाही? होय. एवढ्या थंडीमध्ये सर एवढी वाढ होणं आणि एवढी फुलांची संख्या लागणं हे शक्य आहे का हो? नाही होत. हा, नाही होत. आपल्याला कसं काय शक्य झाली? आम्ही ते आता कृषी यंत्र वापरतो ना. बरं. एसीटी वैदिकेचं. बेसल डोस काय काय दिला? कृषी अमृत आणि एसएसएम ज्यावेळेला दिला आपण, एसएसएम आणि कृषी अमृत ज्यावेळेला बेसल डोस दिला ते कधी दिला? मला वाटतं महिन्यानंतर. लागण केल्यानंतर 1 महिन्यानंतर. ते बेसल डोस दिल्यानंतर काय रिझल्ट काय वाटले? रिझल्ट म्हणजे प्रश्न नव्हता झाडाचा. ग्रोथ वेगळी होती. जे वापरण्या अगोदर कशी होती ग्रोथ आणि वापरल्यानंतर काय ग्रोथ झाली? लय बदल झाला वापरल्यानंतर. एसएसएम मध्ये अशी म्हणजे तुम्ही एसीटी वैद्यकीय किती वर्षाला वापरताय सर? 3रं वर्ष. 3रं वर्ष. 3 वर्षाला कंटिन्यू चालू आहे? कंटिन्यू आहे की नाही? बरेच शेतकरी म्हणतात की एसीटी वैद्यकीय महागडा आहे, नाही हे कंटिन्यू वापरायला परवडत नाही, आता ह्याला बघा म्हणजे अडचणीच्या टायमाला तेवढं वापरायचं, अशी बरेच शेतकरी करतात. शक्य नाही. आम्हाला ते परवडते. परवडते. कसं काय बरं? काय गणित काय आहे तुमचं? ते गणित काय, आता 2.5 झाड तुम्हाला करपा कुठं दिसते बघा? अजिबात नाही. ह्यातलं जर बघायला गेलो सर खालचं पान सुद्धा अगदी हिरवगार आहे. थंडी वातावरण करतात. किती? 2 स्प्रे नुसते. किती दिवसात? 2.5 महिने. 65 दिवसात 2 स्प्रे? तुमचं हे आपलं फंगीचं आणि डिसीज 2 स्प्रे? 2 स्प्रे चालू झाल्यापासून. त्याच्या आधी तर तुम्ही कुठं बोलताय का डिस्ट्रीब्युटर कुठं बोलताय? त्याला तुमचा प्रश्न. आम्हाला 65 दिवसात 2 स्प्रे? 2 स्प्रे. म्हणजे राम सर जसं म्हणते तसं महिन्यात 1 स्प्रेवर आलाय म्हणा तुम्ही. कंटिन्यू 7 ते 3 वर्ष झालं वापरलो आणि महिन्यात 1 स्प्रेवर आलो. कसं काय हो? काय जादू केली? शक्य माझी ताकद देते ना तुम्ही कृषी अमृत खायला जमिनीत. त्याला वैदिक हे जमिनीतनं मिळते, त्याला ताकद देते. म्हणजे माती ज्यावेळेला सुपीक होईल त्यावेळेला पीक ही रोगाला बळी पडणार नाही. हे तुम्हाला गणित कधी कळालं? वापरल्यानंतर. कधी म्हणजे वापरले तर 3 वर्षाला वापरताय सर? तर तुम्हाला दुसऱ्या बागला कळालं, दुसऱ्या प्लॉटला कळालं. हे दुसरा प्लॉट तुम्ही फुलाचाच केला? आधी सर हे रोज औषध मारायचे. आधी आम्ही 4थ्या दिवशी मारत होतो औषध. 4थ्या दिवशी 1 स्प्रे? 1 स्प्रे मारायला सर. यांचं रोज ड्रिप शेड्यूल असायचं. रासायनिक वर होती तेव्हा. दररोज स्वतः सांगायचे मला. ड्रिपनं सोडायचं? ड्रिप काय आम्ही 4थ्या दिवशी सोडतोच नाही. 4थ्या दिवशी अगोदर सोडत होता. अगोदर. आता ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय चालू आहे? ड्रिप मध्ये काय नाही, फक्त आता हे आपलं ह्याची फवारणी घेतली मी इन्स्टंट चार्जर. मुळी चालू करण्यासाठी सॉइल चार्जर किती दिवसातून चालू आहे? एकदा सॉइल 15 दिवसांनी कंटिन्यू चालू आहे. सॉइल चार्जर दिल्यामुळे काय फायदा होतो? मुळी वाढते, झाड वाढते, म्हणजे जे खतं जी दिलेले ती खतं चारायचं काम हे सॉइल चार्जर आहे की नाही? हे दिल्यानंतर आपल्याला जे आता बघतो सर, जे झेंडू पीक आहे, फुल पिकाला मुख्य समस्या कुठल्या असतात? मुख्य समस्या करपा आणि एक नागाळी आहे की नाही? ह्या दोन्ही पैकी एक तर रोग कुठला आहे का? ह्याच्यात एक बी नाही. एक पण नाही. एक बी नाही. आणि दिसत पण नाही. तुम्ही बघा फोटो काढून. ती दिसते यार, बघतो मी आल्यापासून हुडका लावली कुठंच नाही. पूर्ण वातावरण खराब असून दांडी करपा नाही, नागाळ नाही. आणि सर
पन्हाळ्यात रोज धुकं आहे, रोज असा दिवस नाही की सर आज परवा धुकं मी आलो पडलंय. होतो जवळजवळ मला यायला एक 100 किलोमीटर आहे इथं काय इथे यायला मला नेहमी रेग्युलर ह्याच्यात जर आलो तर मी 1.5 तासात येतो आणि परवा एवढं धुकं होतं मला यायला 2.5 तास लागले. धुकं धुकं सकाळचं रोज गेलं. भयानक तीन असते. 3 फुटावरचं काय दिसत दिसत नाही. दिसत नव्हतं. नाही एवढं धुकं. धुकं म्हणजे सर का नाही ह्याला असं रोज आंघोळ घालतोय का काय एवढं पाणी असतं झाडावर पाणी पडते. पाणी पाणी पडते हो. साहेब, साहेब ज्यावेळेला धुक्याचं प्रमाण वाढतंय त्यावेळेला रोगाचं प्रमाण वाढतंय का कमी होते वाढतंय. वाढतंय. करपात वाढतंय. 100%. करप्या 100% आणि स्प्रे जास्त मारायला लागते का कमी मारायला लागते जास्त मारलं. जास्त मारलाय. मग आपलं उलट गणित व्हायला लागलं काय भरलं होय. वापरतोय आपण खाणे ताकद बरीच लोक असे आहेत सर ज्या दिवशी धुकं पडतंय त्या दिवशी त्या फवारणी दिवशी करतात. फवारणी 100% फिक्स ठरलेली आहे. द्यायलाच लागते. पाणी द्यायलाच गावाला लागते. मारते दिसते. हा? होय. किंवा पाणी का पाण्याला होईना धुवून नुसतं काढतात. मारायचं, नुसतं धुवून पाणी घेऊन फवारायचं फवारायचं का बरं ते कारण त्या जे धुक्याचं जे पाणी आहे ते रोगात रूपांतर होते असं त्यांना 100% वाटतं होय. परंतु एसटी मध्ये तसं नाही. नाही प्रकार नाही. नाही तसं. जे गरजच धुक्याचं लागत पाणी आहे ते होय. त्याला अमृत म्हणून घेते. येते येते. आता तुम्ही हातात अजय सर हातात किती फुलं घेतले तू 4 फुलायचं 4 फुलं घेतले कारण 3दा पडते तुमच्या साहेब ही आमचं फुलं का पडतंय पडलं खाली. बरं बसत नाही ते. बसत तुम्हाला नाही. हातात धरा म्हणून सांगितलं होतं तुम्ही ते खाली पाडलं बसत का नाही. बरं बसत नाही ते. बसणं झाले मोठे. 4 फुलं सुद्धा हाताला 4 बसत नाही. नाही ती बी कसं तर हातानं दाटी वाटीनं बसायला. बसायचं तुमचं अगदी काठावर बसवलं वाटतं तुम्ही. हे बोटाच्या शेंड्यावर मोठ्या बसले. शेंड्यावर हे बसवली कधी त्याला. पडलं सांगता येत नाही नाही नाही. एवढी मोठी फुलं झालेत तोडा कधी केला ह्या प्लॉटचा थोडा पहिला का नाही, चालूच आता आता तोडून आता किती दिवस झाले? तोडून किती दिवस झाली काल केलाय. काल केला आहे का काल. नाही अजय सर ह्यात तोडायला आलेली फुलं किती आहेत ह्यात किती टक्के ह्यात फुलं तोडायला आली आहेत आता 30% यातली असणार. 30 ते 40% फुलं तोडायला झालेत सर. म्हणजे दररोज तोडा करतोय आपण होय होय. दररोज तोडा करून सुद्धा सर 30 ते 40% फुलं तोडायला येतात होय. आणि ह्यात जर स्टेजेस बघायला गेलो सर नवीन कळी पण येत्या तेवढीच आहे. त्याच्यानंतरची 2 नंबरची कळी ही आहे 3 नंबरची कळी ही आहे 4 नंबरची हे कळी ही आहे तयार झालेलं लगेच फुल आहे. तयार झालेलं फुल आहे सगळ्या स्टेज मध्ये माल चालू आहे व्यवस्थित चालू एवढ्या थंडीच्या वातावरणात सर एवढं उत्पादन द्यायला लागले हे एक जादू आहे का नाही जादूच आहे. हे की नाही ज्यावेळेला अगोदर ज्यावेळेला तुम्ही केमिकल शेती केली त्यावेळेला काय काय समस्या यायच्या आम्ही थंडी चौथ्या दिवशी तोडा तोडत होतो. 4 किती? दिवसात एक चौथ्या तोडावा. दिवशी तोडा तोडायचा. चौथ्या दिवशी तोडा तोडायचा होय. आणि आता पूर्वी एवढ्या 2,000 रोपात कसा तर 30 किलो 40 किलो माल निघतो ते पण चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी. बर आणि आता आता रोज 50 ते 60 किलो माल पडतो दररोज रोज रोज. म्हणजे शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ बघला तर होय. शेतकरी खाली कमेंट मध्ये टाकतात सर आम्हाला हे तिथे शेतकरी विचारतात हे शेतकरी खोटं बोलतेत मार्केटला आम्हाला विचारतात की तुमचा व्हिडिओ पडलाय खरंच वापरताय का हा काय हा करताय? हा हा तर बर आम्ही सांगतो बाबा वापरतोय आम्ही काय अडचण नाही त्यांची. बर म्हणजे इथनं जे मार्केटला फुलं घेऊन जातात ना त्या त्याचा मार्केटमध्ये चर्चा चर्चा असते असते रोज. आमची नाही बर खरंच असं आहे. वापरतोयस का एवढं म्हणजे तुमची चर्चा मार्केटमध्ये सुद्धा चालू आहे झाली. म्हणे. चालू चालू कसं काय बरं वैदिक मुळेच तू वैदिकमुळे तुम्ही अगदी फेमस झाला म्हणा की. ती बघते ती पुन्हा आम्हाला विचारते चेहरा बघितला की बाबा तुझा व्हिडिओ काय झालता काय तर म्हटलं आमचा वर्षाला व्हिडिओ असतो आम्ही वापरतो 4 वर्षाला व्हिडिओ फिक्स ठरलेला आहे. आहे कारण तुम्ही कंटिन्यू वापरता कंटिन्यू वापरतोय सर बरेच शेतकरी असे आहेत की तात्पुरतं म्हणजे समस्या आली की तेवढंच वापरायचं समस्या संपली की सोडून द्यायचं टेक्नॉलॉजी आपण प्लॉट जरी फेल म्हणजे ही गेला दरात नाही गावला हा तरी बी त्या प्लॉटला मी वापरले कंटिन्यू वापरले. म्हणजे आपण काय करतो उत्पादन जरी वाढवतो market म्हणजे rate जरी उत्पादनाची कमी संख्या असतात. जर वाढली होय. जर समजा आज फुल हे 70 रुपयाचं फुल 30 रुपयावर आलं होय. तर शेतकरी काय करतात त्या प्लॉट कडे जायचंच नाही जायत नाही. तसं आम्ही करत परत नाही. आपण काय करतो त्याचं उत्पादन वाढवायचं उत्पादन म्हणजे वाढवायचं. फुलांच्या टनेज मध्ये वाढ केली होय. पैसे Quantity तेवढेच मिळणार वाढवायची, आहे सर. क्वांटिटी वाढवायची पैसे तेवढेच मिळणार आहे आमचं पहिल्या मग देणं असते हो काय देणार दर किती बी कमी लागून दे हा उत्पादन Quantity माल क्वांटिटी ज्यादा पाहिजे ज्यादा पाहिजे क्वालिटी क्वांटिटी ही निघते का एसटी वैदिक मध्ये निघते 100% बरेच निघते. शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय क्वांटिटी निघू शकत नाही नाही आपल्याला तर काय वाटत नाही तसं 100% क्वालिटी मध्ये काय बदल आहे क्वालिटीमध्ये आता काय तुम्हाला फुल दिसतंय उन्हाचं असतं पुन्हा फुल असते एवढं एवढं चमकते एवढं हे राहत नाही सर म्हणजे काय Shining. होते शायनिंग राहत नाही शायनिंग राहत नाही राहत नाही आणि काय प्रॉब्लेम येतोय केमिकलच्या आता जे फुल तोडलं सा हा. हे 4-5 वाजेपर्यंत ठेवला टिकत की नाही. टिकत नाही ते काळं पडतं. प्रॉब्लेम येतोय आता आम्हाला व्यापारी मध्ये तुमचं फुल 4-5 4-5 दिवस टिकते 4 ते पाच 5 दिवस टिकते हाय असं आणि तोडून कुठल्या ठेवलं पण ह्याला तोडा म्हणजे कसं हम्म. सकाळी लवकर तुम्ही जर फुलं तोडली सा तर ती 4 दिवस राहण्याची शक्यता असते असते. आणि त्यात पाणी असतं हा. पण ही जी फुलं आता जरी तोडली सा हा. तरी 4-5 दिवस टिकतात आणि
केमिकलची फुलं टिकत नाही, 2 दिवसात खराब होते माल. बऱ्यापैकी केमिकलची शेतकरीचं काय करता माहिती का, सकाळी जर फुलं घेऊन जायची असली तर संध्याकाळी 5 नंतर तोडायला चालू करतात, उन्हात तोडत नाही. उन्हात तोडत नाहीत का बरं, मालच टिकत नाही. दुसऱ्या दिवशी कसं बस त्या मार्केटला जाते ते फुला त्या सुईमध्ये वळूस तर ती दम काढते, त्यानंतर ती सोडायला चालू करते. आता सर या फुलाची बांधणी जर आपण बघितली तर हे बघा, पूर्ण दांडीच फक्त दिसत्या, पूर्ण तळापर्यंत फुलले असं, पूर्ण चिडू झाले. प्रॉब्लेम काय होतोय सर, आता इथून पुढे ह्या बागांना प्रॉब्लेम काय येतोय, ही दांडी जी असत्या, तर ही आपण दांडी बघतोय, ही दिसत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवतो, ही दांडी चिमते, मग ज्यावेळी सुई वळतोय त्यावेळी हे फुल फुटण्याची चान्सेस जास्त असतात. ह्यात आता आपण बघितलं तर एवढं फुललंय तरी पण दांडी कुठेही ब्रेक झालेली नाही, पूर्ण दांड्याशी व्यवस्थित आहे, भरीव आहे. आणि ती तुटताना कुठनं तुटले बघा, अंगाबरोबर तुटली, बरोबर ह्याच्याबरोबर तुटलेलं आहे. आता बरोबर फुर काढा असं कुठनं तुटले बघा, म्हणजे त्याला जबरदस्तीने तोडून काढायला लागते, सहजासहजी तुटत नाही. दांडी शिल्लक राहते म्हणजे ही ताकद त्याच्या झाडात पण आलेली आहे, त्याच्या दांडीत पण आलेली आहे आणि फुलात पण आलेली आहे. त्यामुळे मार्केटला रेट मधला काय बदल आहे का हो? रेट मध्ये काय सगळ्यांसारखं असतो, खरं आपला माल ज्यादा खपतो नाही, लगेच चेहरा बघितला की माणूस येते. कुणाचा फुलाचा चेहरा, फुलांचा काय सांगताय, कसं काय बरं माल टिकतो ना आपला, तुम्ही पावडर बिवडर लावून काय नाही. म्हणजे तुम्हाला एक फेमस झाला म्हणे, एसटी वैदिकचं जर फुल गेलं तर तुम्हाला बघून आकर्षित होतो व्यापारी, आणि आपला सौदा झाल्याशिवाय कुणाचा सौदा होत नाही. असं कधी झालंय का आपण माल घेऊन गेलोय आणि खपला नाही, 2-3 दिवस तसं तिथंच पडून राहिला? अजून तरी काय नाही, 3 वर्षात अजून तर काय एकदा पण झालं नाही. इतर शेतकऱ्यांचं ऐकलं का तुम्ही? 10 रुपये जाऊन दे, खरं जातोय मागे काय घेऊन आलेलं नाही. इतर शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकलं का, शेतकऱ्यांनी ह्याला माल खरं ते खपला नाही, येतात मागे घेऊन. बरेच जण असतात मार्केटमध्ये टाकून येतात. ते रस्त्याकडलं ढीग आम्ही बरेच मार्केटला बघितले बरं का, फळं म्हणा किंवा फुलं म्हणा, ढीग मारलेले असतात मार्केटच्या कडेने. का बरं ते टाकते तो? माल टिकत नाही, नसते, व्यापारी त्याला पसंती करत नाही. एक फुल असं हे करून दाखवा बरं, चिमवून दाखवा बरं. आता हे पूर्ण फुल असं दाखवतो मी, परत बघितलं तर हाय असं राहते, आणि परत वन समोर ताकद लावल्या पूर्ण वन समोर, पुन्हा एकदा वन समोर. बर, अजून आहे तसंच आहे, काय प्रॉब्लेम येत नाही, ताकद आहे की नाही. म्हणजे एसटी वैदिकने काय केलं, आधी मातीत ताकद दिली, झाडात ताकद दिली, फुलात ताकद दिली, आणि नंतर त्या व्यापाऱ्याला पण ताकद दिली आणि शेतकऱ्याला पण ताकद दिली. इथनं पुढे सर आता आपलं एसटी वैदिकचं दाणेदार आले SSM, त्यामुळे केमिकल वापरायची आधार घ्यायची सुद्धा गरज नाही. ह्यावेळेला आपण अनुभव घेतलाय, महिन्यात एकदा स्प्रे ज्यावेळेला मारायला लागेल त्याविषयी तुम्ही समजायचं की शेतकऱ्याचे सुनहरे दिवस आलेले आहे. तर तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी कधी 3 वर्षाला वापरताय, तर तुम्हाला तेव्हापासून जे मार्गदर्शन लाभते ते कोणाला लाभते? चव्हाण सर आणि चौगले सर. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव अजय मोहन चौगले, ऊर्जा ऍग्रो माली नावानं आपलं शॉप आहे, माली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 38 84 92 93. सर आपण ह्या प्लॉटला आता पहिला डोस दिला आहे नाही, ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये सॉइलचा कंटिन्यू चालू आहे. दुसरा डोस कधी दिला द्यायचा? आता आठवडा झाली नसते. दुसरा डोस दिलाय, म्हणजे किती दिवसानंतर दुसरा डोस रिपीट करतोय आपण? 1.5 महिना झाला सर बघा, ते पावसामुळे जरा लांबलंय. ह्या वर्षी जर पाऊस किती पडला? वळवाच्या पावसामुळे म्हणजे सुरुवातीला मी काय करतो, 3 डोस देतो ह्याला. बर, पहिले 2.5 महिन्यात. हे पीक किती महिन्याचं पीक आहे? 3-3.5 महिने आहे की नाही. आपलं पीक जे आहे फुला झेंडू पीक आहे, हे किती दिवस चालू शकतं? एक्स्ट्रा अभ्यास केला का काय? तसा काय केला नाही खरी. आता आपली बॅग अजून कमीत कमी 1.5 महिने चालणार. अजून चालणार. म्हणजे मार्केटची जी काय केमिकलची लोकांची प्रॅक्टिस आहे ती काय 1.5 महिन्याच, 1.5-2 महिने भारी. आपलं किती दिवस चालते? आपलं 2.5-3 महिने चालणार. म्हणजे महिना 1.5 महिना जास्त चालणार. आपण जे बाग लावली नाही त्या टायमाला वातावरण हे होतं, पाऊस होता, मग त्याला मला भेसळ घालता झालं नाही 1 महिनाभर. बर, म्हणजे फक्त 1 महिना घालून असं धारा लागल्या होत्या. आपण आलो होतो पावसाचं पाणी ह्यातनं वाहत होतं. ह्यासनी विचारलं तर म्हटलं काय काम करणार नाही, पाण्यासंग ते आल्यानंतर देऊया. त्यावर ते 1 महिना त्यात म्हणजे पाऊसच होता. त्यामुळे ह्या वर्षी जर वातावरण बघायला गेलो
अति पाऊस झाला होय. आणि अति थंडी पण पडते थंडी पडते. म्हणजे एवढ्या आता सर निसर्गात 15 दिवसापूर्वी पाऊस झालाय. आहे की नाही होय. होय. मोठा वळवाचा पाऊस मोठा झाला वळवाचा पाऊस झालाय. म्हणजे एवढ्या सगळ्या कठीण म्हणजे ह्याच्यातनं सुद्धा ती काय व्हायला लागले आपल्याला साथ द्यायला साथ लागली देते, चांगली तर साथ एसीटी देते. वैदिक ही साथ देणार आहे आणि होय. शेवट पण साथ देणार साथ आहे देणार. है की नाही होय. ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर थँक्यू.